तर मित्रांनो आता उठलो बरं का आज मस्तपैकी जरा आज पहिला दिवस आपल्या गावचा. तर उठल्या उठल्या जरा मस्तपैकी जरा फ्रेश बी झालो, आंघोळ केली बाका दुसरी गडी. लय खतरनाक गाऊन खाऊन गोलीगत. तोपर्यंत मित्रांनो मला एखादा फोन आला, म्हणला जायचे जरा बाहेर. ठीक आहे म्हणलं येतोपर्यंत लागतो. तोपर्यंत आपल्या घराचा व्यू बघा कसा आहे. गड्याच्या घरी गेलो की बघा बदकं आयला बदकं म्हणलं का गावाला बदकं बघा कशी पोहती ती. तो वड्यात गडी मला बस गाडी गडी म्हणजे लय आपल्या काळजाच जीव. तर गेलो मस्तपैकी आलो. हे आपलं गाव आहे. तर तू म्हणसाल गावात तर तू राहतोच कुठं. तर भावानं आपण राहतो वस्तीहून, हे आपलं गाव आहे. तर जाता जाता मित्रांनो जरा दर्शन घ्यावं म्हणलं, म्हणून आपल्या इथं सतोबाचं मंदिर आहे, सतोबा देवाचं. तर तुम्हाला तर ते दिसत असेल व्हिडिओत. तर म्हणजे आता गेलो तिथनं मस्तपैकी दर्शन घेतलं. तर तुम्हाला बघा आता हे दिसतंय कसं मंदिर बघा, लय खतरनाक म्हणजे दिसताना बी एवढं अट्रॅक्टिव्ह दिसतंय ना ते. तेवढ्यात मित्रांनो एवढं बेकार असं ऊन लागतो ना डोक्याला. म्हणलं डोक्यावर जरा बघा की डोक्यावर टोपी नाही काय नाही, नुसतं तोंड बांधलं या. आणि त्यात मला ऊन लागतं गेलं बेकार. यायला म्हणलं तोपर्यंत दर्शन जरा घेऊ. तर आता आलो मस्तपैकी कमानीच्या आतमध्ये, देवीच्या पाया पडलो गेलो तिथनं शेजारी. बघतो तर लागा असली हिरवळ झाडं नुसती, सगळं असं थंड एकदम वातावरण, असं वाटतं तिथं जाऊन झोपावं. तेवढ्याच गाड्याला म्हणलं बघा का दुसरी तोपर्यंत बी का चेकरा असतो तोंड बिन मांडले एकदम खतरनाक. आणि तो बाहेर आज असं वाटलं त्याच्या आयला गार्डनमध्ये असल्यागत थंड मस्तपैकी. तर डोकं झालं आयला एवढं ऊन लागतं या मास्कनं तर काय फरक पडा ना, म्हणून रुमालानं मग मास्क घेतलं. हे बघा कसं आहे मास्क घेतल्यावर गडी एकदम लागला गुंड दिसायला. हे बघा कसं आहे माफियाच लय बेकार. तेवढ्यात ध्यानात आलं की बाबा चला वाजा आपलं काम बघू. तर भूक लागल्यामुळे त्याला वडापाव खाल्लं आणि भावानं मार्गाला लागलो. तर मस्त म्हणलं जावं आता घराकडं काय लिहून लागतंय बेकार. तर आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला.